अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील पोलीस पाटील श्री अमीर दगडू हजारी यांच्या मुदतवाढीच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाने आक्रमक पवित्रा घेत या अन्यायाविरोधात 26 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस पाटील मुदतवाढीच्या कामात लक्ष घालून कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाकडून करण्यात आली आहे। अमीर हजारी हे गेल्या 15 वर्षांपासून ऑगस्ट 2010 ते ऑगस्ट 2025 मौजे वडगाव गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते। ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची मुदत संपली। नियमानुसार मुदतवाढीसाठी हेरले मंडल अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरोली MIDC आणि तहसीलदार यांनी सकारात्मक अहवाल जुलै 2025 मध्येच इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे दिला होता। या मुदतवाढीच्या प्रक्रियेदरम्यान गावातील 300 व्यक्तींनी हजारी यांच्या मुदतवाढीला विरोध केला होता। मात्र या विरोधाला न जुमानता गावातील तब्बल 800हून अधिक ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हजारी यांच्या कामावर विश्वास दर्शवत त्यांनाच पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी लेखी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत। सुनावणी दरम्यान अनेक ग्रामस्थांनी हजारी यांच्यावर केलेले आरोप खोटे आणि जातीय द्वेषातून असल्याचेही स्पष्ट केले आहे। हजारी यांच्याकडून सर्व सकारात्मक अहवाल असूनही गेल्या 6 महिन्यांपासून इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही। संघटनेने पाठपुरावा केला असता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे आणि आचारसंहितेचे कारण देऊन पुन्हा 20 दिवसांचा वेळ मागण्यात आला। या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुनावणी घेऊन पोलीस पाटील अमीर हजारी यांना न्याय द्यावा व कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी महेश बावडेकर, उमाजी जाधव, काशीनाथ कांबळे, वृषभनाथ पाटील, उदय चौगुले, नियाज बारगीर, सोहेल हजारी, सुनील कांबळे, युनुस पिंपरी, बशीर हजारी आदींसह उपस्थित होते। शिये प्रतिनिधी संदीप कांबळे। जय शिवराय, जय भीम, जय मूलनिवासी। आज 26 जानेवारी रोजी कोल्हापूर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून येथे आंदोलन चालू आहे। प्रथमतः या आंदोलनासाठी भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष या नात्यानं राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून जे काय आंदोलन आज इथे पार पडत आहे त्या आंदोलनाला मी जाहीर असा पाठिंबा देतो। हे जे आंदोलन हे कर्मचारी संघाचे कार्यकर्ते जे काय करत आहेत त्यांचा जो विषय आहे तो विषय मी आपल्याला सांगू इच्छितो। मौजे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गेली 15 वर्षे झालं माननीय अमीर हजारी साहेब हे पोलीस पाटील म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे। या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं मौजे वडगावमध्ये काम झालेलं आहे। गावामध्ये कसलाही कुठलाही प्रॉब्लेम आला, गावामध्ये सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम असू देत, सामाजिक राजकीय कार्यक्रम असू देत, गावामधला सलोखा राखण्याच्या संदर्भात काही जरी असलं तर अमीर हजारी साहेब हे हिरिरीनं भाग घेतात। गेल्या 15 वर्षाचा मौजे वडगाव या ग्रामस्थ जे आहेत त्यांचा हा अनुभव आहे। 15 वर्षानंतर येणाऱ्या 5 वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देणं गरजेचं होतं। त्या संदर्भातला त्यांच्या बाबतीतला जो अहवाल आहे तो अहवाल शिरोली MIDCचे पोलीस असतील,
हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार असतील यांना या लोकांनी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार त्यांना गेल्या 6 महिन्यापूर्वीच पोलीस पाटील या पदाची नियुक्ती देणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. पण उपविभागीय अधिकारी इचलकरंजी हे जाणीवपूर्वक गेल्या 6 महिन्यापासून त्यांना मुदत वाढ देण्याचा जो काही विषय आहे तो विषय अन्यायकारक पद्धतीनं पुढे ढकलत आहे. आज करतो, उद्या करतो, पुढच्या आठवड्यात या, पुढच्या महिन्यात या, अशा पद्धतीनं त्यांना फक्त आश्वासन दिले जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे जे कोण उपविभागीय अधिकारी आहेत दीपक शिंदे, हे पोलीस पाटलांना अरेतुरीची भाषा वापरतात आणि त्यांच्यावरती जाणीवपूर्वक ते कायम असा आरोप करतात की तुम्ही पोलीस पाटील हे पद राजकारण करण्यासाठी वापरता, तुम्हाला राजकारण करण्याची खूप हौस आहे, अशा चुकीच्या असंवैधानिक पद्धतीची भाषा हे उपविभागीय अधिकारी वापरतात. खरं तर 6 महिन्याचा कार्यकाळ हा खूप मोठा कार्यकाळ असतो. 6 महिन्यामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण जाणीवपूर्वक उपविभागीय अधिकारी तो निर्णय घेत नाहीत. ज्या वेळेला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्याकडे हा विषय आला त्यावेळेला त्यांना 8 दिवसापूर्वी आपण पत्र देऊन त्यांना विनंती केली होती की आमिर हजारे यांची मुदतवाढ देण्याचा जो काही विषय आहे त्या विषयाला आपण गंभीरपणे घ्यावं आणि त्यांना नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी अशा विनंतीचं पत्र आपण त्यांना दिलं होतं. त्यावेळेला सुद्धा त्यांची उद्धट आणि चालढकल करण्याची वृत्ती दिसून आली. म्हणून आज 26 तारखेला कलेक्टर ऑफिस कोल्हापूर येथे आपण हे धरणं प्रदर्शन करत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे साहेब यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही किती जरी चालढकल केली तर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि भारत मुक्ती मोर्चा हे आमिर हजारे यांच्या पाठीशी असणार आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही त्यांना मुदतवाढीचा जो काही विषय आहे तो विषय तुम्ही मार्गी लावला पाहिजे. हा जर विषय तुम्ही मार्गी नाही लावला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन छेडून इचलकरंजीच्या प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये आपण अमरण उपोषण का करू नये हे आमच्या मनामध्ये शंका यायला लागल्या. तर दीपक शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या दारात येऊन उपोषण करण्याची आमच्यावरती वेळ आणू नका आणि लवकरात लवकर आमिर हजारे साहेब यांना मुदत वाढ देण्याची कारवाई तुम्ही लवकरात लवकर केली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मूलनिवासी. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.